आज आपण साबुदाणे वडे कसे बनवायचे ते बघणार आहे। त्यासाठी मी हे 2 वाट्या साबुदाणे रात्रभर पाण्यात भिजत घातलेले होते। साबुदाण्याच्या थोडंसं अंगाच्या वरती आपल्याला पाणी ठेवायचं आहे आणि साबुदाणे भिजवून घ्यायचे। असे रात्रभर भिजलेले साबुदाणे, त्यात मी 4 बटाटे छान असे कुकरला शिजवून घेतले। ते स्मॅश करून आपल्याला साबुदाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आधी। त्याच्यानंतर मी माझ्याकडे तयारच शेंगदाण्याचा कूट होता तो टाकलाय, हिरव्या मिरच्या टाकल्यात, कोथिंबीर टाकले, चवीनुसार मीठ टाकले। मिरच्या आहे तुमच्या आवडीनुसार कमी जास्त तुम्ही करू शकता, जेवढं तुम्हाला तिखट आवडतं। असे छान असं आपलं बाइंडिंग झाले। हाताला थोडंसं पाणी लावून त्याचे गोळे करून असे आपल्याला साबुदाणे वडे बनवून घ्यायचे। सर्व साबुदाणे वडे मी असे बनवून घेते। असे गोल बनवून आपल्याला मध्ये थोडेसे दाबून घ्यायचे। बटाट्यामुळे छान बाइंडिंग झाले म्हणून छान असे साबुदाणे वडे आपले गोल गोल बनतात। असे सर्व साबुदाणे वडे मी बनवून घेतले। तेल पण एका साईडला मी तापायला ठेवले। तेल आपलं छान तापले। साबुदाणे वड्यासाठी तेल असं छान कडकडीत तापलं पाहिजे। असा एका वेळेला मी 4-4 साबुदाणे सोडून तळून घेते। थोडा वेळ आपल्याला त्यात चमचा घालायचा नाही आहे। थोड्या वेळाने छान असं आपल्याला तेलामध्ये सेट झाल्यावर साबुदाणे दोन्ही साईडनी पलटून तळून घ्यायचे। असे आपले साबुदाणे तळून झालेत। आता काढून घेते मी। साबुदाणा वडा तेलात सोडताना तेल हे कडकडीत चांगलं तापलेलं असेल तर साबुदाणा वडा एकमेकांना चिटकत पण नाही आणि त्याच्यावरचं असं आवरण चिकचिकीत होऊन निघून पण नाही जात। आणि छान असे सेट तेलात होईपर्यंत आपल्याला झारा घालायचा नाही आहे। असे दोन्ही साईडनी छान असे मी तळून घेतले आणि कुरकुरीत पण छान होतात साबुदाणे वडे। अशी आपली साबुदाणा वड्याची रेसिपी रेडी आहे। कशी वाटली तुम्हाला कमेंटमध्ये मला नक्की कळवा। आवडली असेल तर एक लाईक शेअर नक्की करा। चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजे असे छान छान व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील।